गुड मॉर्निंग डिअर स्टुडंट्स, वेलकम टू DNA कॉमर्स. कसे आहात? आय होप मजेत असाल आणि अकाउंटन्सी एन्जॉय करत असाल फक्त DNA कॉमर्स सोबत. तर विद्यार्थी मित्रांनो, कॉमर्समध्ये शिकणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी अकाउंटन्सी या विषयाचा पूर्ण सिलेबस आपल्या यूट्यूब चॅनलवर अगदी फ्री अवेलेबल करून दिला जात आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजपासून आपण अकाउंटन्सी या विषयामध्ये एक नवीन लेक्चर सिरीज चालू केलेली आहे आणि या लेक्चर सिरीजमध्ये आपण टॉपिक शिकत आहोत ब्रँच अकाउंटिंग. तर अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे जो एक्झाममध्ये विचारला जातो. एक्झाममध्ये या टॉपिकवर प्रॉब्लेम पण येतात आणि या टॉपिकशी रिलेटेड आपल्याला थेरी पण सोडवावी लागते. तर आजचा इंट्रोडक्टरी लेक्चर आपण घेणार आहोत ब्रँच अकाउंटिंगचं महत्त्व, ब्रँच अकाउंटिंगचं मीनिंग, ब्रँच अकाउंटिंगचे ऑब्जेक्टिव्स, ब्रँच अकाउंटिंगचे प्रकार आणि ब्रँच अकाउंटिंगच्या कोणकोणत्या मेथड्स फॉलो केल्या जातात या सगळ्यांची माहिती आजच्या लेक्चरमध्ये आपण घेणार आहोत. आजचा लेक्चर अतिशय महत्त्वाचा असणार आहे. हा लेक्चर जर तुम्ही बघितला तर तुम्हाला एक्झाममध्ये या टॉपिकवर जे काही थेरी क्वेश्चन्स विचारले जातात, शॉर्ट नोट्स वगैरे, ते तुम्ही अगदी कॉन्फिडेंटली लिहू शकतात. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि समजून घ्या ब्रँच अकाउंटचा मीनिंग काय. एकदा आपले या टॉपिकचे थेरी लेक्चर झाले की आपण याचे प्रॉब्लेमची सुद्धा प्रॅक्टिस करणार आहोत. फक्त ब्रँच अकाउंटिंगचा फुल कोर्स आपण आपल्या चॅनलवर उपलब्ध करून देणार आहोत. तुम्ही फक्त त्या कोर्सला जॉईन करा आणि ब्रँच अकाउंटिंग समजून घ्या. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही आपल्या चॅनलला नवीन आलेला असाल तर आपल्या व्हिडिओला लाईक करत चला, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त कॉमर्सच्या विद्यार्थ्यांपर्यंत हा चॅनल शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, बेल आयकॉनला प्रेस करत चला. बेल आयकॉनमध्ये नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे आपल्या नवनवीन व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला लगेच आणि सहज मिळू शकतील. आजपासून आपण ब्रँच अकाउंटिंग शिकतोय. आपण ब्रँच अकाउंटिंगचा अगोदर अर्थ शिकूया. ब्रँच आणि त्याची अकाउंटिंग, नावातच दिसते आपल्याला ब्रँच आणि त्याची काय अकाउंटिंग. तर ब्रँच म्हणजे काय, तर ब्रँचचा आपण अर्थ शिकूया. जेव्हा जेव्हा ब्रँच कन्सेप्ट येते तेव्हा ब्रँच आणि हेड ऑफिस बोथ आर डिफरंट, बोथ कन्सेप्ट्स आर डिफरंट फ्रॉम ईच अदर. ब्रँच वेगळी आहे आणि ब्रँचचं हेड ऑफिस वेगळं आहे आणि तिसरी कन्सेप्ट ब्रँचचं अकाउंटिंग सुद्धा वेगळं आहे. म्हणून या तिघांचं मिनिंग शिकणं खूप गरजेचं आहे. आपण अगोदर या तिघांचं मिनिंग शिकूया. ब्रँच म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो, तर ब्रँचचं थोडक्यात मिनिंग मी इथं लिहिलेलं आहे, तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून ठेवू शकतात. ब्रँच इज अ सेपरेट युनिट और सेपरेट डिव्हिजन ऑफ द बिझनेस. ब्रँच इज अ सेपरेट युनिट or separate division of the business which is situated at different place, which is situated at different place. म्हणजे आपल्या मूळ व्यवसायापेक्षा त्या व्यवसायाचा एक घटक जेव्हा व्यवसायापेक्षा दुसऱ्या ठिकाणी सुरू केला जातो तेव्हा त्याला म्हणतात ब्रँच. म्हणजे ब्रँच इट इज अ युनिट ऑफ द बिझनेस बट इट इज फिजिकली और जॉग्राफिकली सेपरेटेड फ्रॉम दी मेन बिझनेस. म्हणजे ब्रँच हा एक युनिट आहे जो मेन बिझनेसपासून दुसऱ्या ठिकाणी सुरू केलेला असतो, याला आपण म्हणतो ब्रँच. मग ब्रँचचा अर्थ काय आहे, तर ब्रँच इट इज अ सेपरेट युनिट ऑफ द बिझनेस विच इज स्टार्टेड ॲट डिफरंट प्लेस फ्रॉम दी मेन बिझनेस. मेन बिझनेस वेगळ्या ठिकाणी आणि त्याची एक शाखा वेगळ्या ठिकाणी. ब्रँचची गरज का पडते विद्यार्थी मित्रांनो, तर आपण शिकलेलो आहोत प्रत्येक जो बिझनेस असतो तर प्रत्येक बिझनेसचा एक महत्त्वाचा मेन उद्देश असतो टू अर्न प्रॉफिट. काय आहे मेन बिझनेस, मेन ऑब्जेक्टिव्ह टू अर्न प्रॉफिट. अर्निंग प्रॉफिट इज अ मेजर गोल ऑफ ईच अँड एव्हरी बिझनेस. प्रत्येक बिझनेस प्रॉफिट मिळवण्यासाठी सुरू केला जातो, प्रॉफिट मिळवण्यासाठी केला जातो. परंतु प्रॉफिट मेकिंग इट इज नॉट अ अल्टिमेट और इट इज नॉट अ फायनल ऑब्जेक्टिव्ह ऑफ अ बिझनेस. प्रॉफिट मिळवणे हा त्यांचा एक मेन उद्देश असू शकतो, फक्त प्रॉफिटच मिळवणे या उद्देशासाठी कोणतेच बिझनेस केले जात नाही. प्रॉफिट मिळवणे हा महत्त्वाचा उद्देश आहे. प्रत्येक बिझनेस प्रॉफिट मिळवण्यासाठीच केला जातो, फक्त प्रॉफिट मिळवण्यासाठीच परंतु बिझनेस केला जात नाही. प्रॉफिट मिळवण्यासोबतच प्रत्येक बिझनेसचे वेगवेगळे उद्देश असतात, प्रत्येक बिझनेसचे वेगवेगळे ऑब्जेक्टिव्ह असतात आणि ते ऑब्जेक्टिव्ह साध्य करण्यासाठी ते बिझनेस धडपडत असतं, ते बिझनेस काम करत असतं. मग फक्त प्रॉफिट मिळवण्यासाठी बिझनेस काम करत नाही. प्रत्येक बिझनेसचा अजून एक महत्त्वाचा ऑब्जेक्टिव्ह असतं टू एक्सपांड दी ॲक्टिव्हिटीज ऑफ दी बिझनेस, टू एक्सपांड दी बिझनेस स्कोप. म्हणजे बिझनेसचा स्कोप हा वाढवणे, बिझनेस हा विस्तारित करणे, बिझनेस वेगवेगळ्या ठिकाणी सुरू करणे हा एक महत्त्वाचा उद्देश असतो प्रत्येक बिझनेसचा. म्हणजे बिझनेस काय करायचा आहे, एक्सपांड करायचा आहे. बिझनेसला
ग्रोथ करायची आहे किंवा बिझनेस वाढवायचा आहे, मग प्रत्येक बिझनेसचा एक महत्त्वाचा अजून एक उद्दिष्ट आहे टू एक्सपांड दी बिझनेस ॲक्टिव्हिटीज टू ग्रोथ टू मेकिंग दी ग्रोथ ऑफ दी बिझनेस. म्हणजे प्रत्येक बिझनेसमनला असं वाटतं की माझा बिझनेस वाढला पाहिजे. फक्त प्रॉफिट मिळवणे हा त्याचा उद्देश नसतो. मी जर एखादा बिझनेस सुरू केला तर माझा उद्देश एवढाच नाही आहे की मला प्रॉफिट मिळावा, याबरोबर माझा उद्देश आहे की माझा बिझनेसचा विस्तार व्हावा, माझ्या बिझनेसचा व्याप वाढावा, माझा बिझनेस वेगवेगळ्या ठिकाणी सुरू व्हावा, असं प्रत्येक बिझनेसमॅनला वाटत असतं. म्हणजे अजून एक ऑब्जेक्टिव्ह असतं प्रत्येक बिझनेसचं, टू एक्सपांड दी बिझनेस ॲक्टिव्हिटी. आपल्या बिझनेसला वाढवणे, आपल्या बिझनेसचा विस्तार करणे हा प्रत्येक व्यावसायिकाचा एक महत्त्वाचा उद्देश असतो आणि याच्यासाठीच ब्रँच अकाउंटिंग फॉलो केली जाते. मग बिझनेसला वाटतं आज माझा बिझनेस छोट्याशा गावामध्ये आहे, तर मला वाटतं माझं उद्या माझा बिझनेस शहरामध्ये सुरू झाला पाहिजे, उद्या माझा बिझनेस वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये सुरू झाला पाहिजे, त्याच्या पुढे जाऊन माझा बिझनेस वेगवेगळ्या स्टेटमध्ये चालू झाला पाहिजे, वेगवेगळ्या कंट्रीजमध्ये माझा बिझनेस झाला पाहिजे, इंटरनॅशनल लेवलपर्यंत माझा बिझनेस पोहोचला पाहिजे. म्हणजे प्रत्येक बिझनेसला वाटतंय आपला बिझनेस वाढला पाहिजे, आपल्या बिझनेसचा विस्तार झाला पाहिजे. आता एक लक्षात घ्या, जेव्हा बिझनेसचा स्कोप वाढतो, जेव्हा बिझनेसचा विस्तार वाढतो, बिझनेसची उलाढाल वाढते, टर्नओव्हर वाढतो, तेव्हा बिझनेसला ब्रँचेस ओपन करावे लागतात. काय ओपन करावे लागतात? ब्रँचेस. एकटा मेन बिझनेस सगळे बिझनेस हँडल करू शकत नाही, सगळ्या ॲक्टिव्हिटी करू शकत नाही. सपोज माझा मेन बिझनेस मुंबईमध्ये आहे, परंतु माझ्या बिझनेसचे वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी पुण्यामध्ये पण चालू आहे, नाशिकमध्ये पण चालू आहे, सातारामध्ये पण चालू आहे, वेगवेगळ्या ठिकाणी मग चालू आहे महाराष्ट्रामध्ये. तर मी मुंबईला राहून पुण्याचा बिझनेस मॅनेज करू शकत नाही, मी मुंबईला राहून नाशिकचा बिझनेस मॅनेज करू शकत नाही. म्हणून काय केलं जातं, प्रत्येक मेन बिझनेस काय करतोय, आपल्या बिझनेसचे वेगवेगळे सेपरेट युनिट तयार करतो आणि ते सेपरेट युनिट वेगवेगळ्या शहरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी सुरू करतो. ते सुरू केलेले सेपरेट युनिट, ते सुरू केलेले सेपरेट ॲक्टिव्हिटी यालाच म्हणतात ब्रँच. म्हणजे ब्रँच इट इज अ सेपरेट युनिट ऑफ द बिझनेस, इट इज अ सेपरेट डिव्हिजन ऑफ द बिझनेस विच इज स्टार्टेड ॲट डिफरंट प्लेस फ्रॉम इट्स मेन बिझनेस. आपल्या मेन बिझनेसपेक्षा दुसऱ्या ठिकाणी त्या बिझनेसचा एखादा युनिट सुरू करणे याला म्हणतात ब्रँच. मग ब्रँचेस हा बिझनेसचाच एक भाग आहे, फक्त तो वेगवेगळ्या ठिकाणी सुरू केला जातो. आता जेव्हा ब्रँच सुरू होते तेव्हा तिथं दोन कन्सेप्ट दिसतात, एक दिसते ब्रँच आणि एक दिसतो मेन बिझनेस. मग जो मेन बिझनेस आहे, जसं मी उदाहरण दिलं होतं, माझा मेन बिझनेस जर मुंबईमध्ये असेल आणि माझे जे बिझनेसचे ब्रँचेस पुणे, नाशिक, सांगली, सातारा या ठिकाणी मी सुरू केले, तर इथं दोन कन्सेप्ट दिसतात, दोन बिझनेस दिसतात. एक मेन बिझनेस दिसतो मुंबईमध्ये आणि ब्रँचेस दिसतात वेगवेगळ्या शहरामध्ये. मग जो मेन बिझनेस आहे त्याला आपण म्हणतो हेड ऑफिस, HO ज्याला म्हणतात शॉर्टमध्ये, हेड ऑफिस. मग हेड ऑफिस काय आहे, तर हेड ऑफिस इट इज द मेन बिझनेस, इट इज द मेन ऑफिस, इट इज द मेन बिझनेस that controls and evaluate and manage its branches. आपल्या ज्या वेगवेगळ्या ब्रँचेस वेगवेगळ्या ठिकाणी सुरू झाल्या त्या ब्रँचेसवर कंट्रोल ठेवणे, त्या ब्रँचेसला मॅनेज करण्याचं काम जो मेन बिझनेस करत असतो तो मेन बिझनेस आहे हेड ऑफिस. मग हेड ऑफिस इट इज अ मेन बिझनेस, इट इज अ मेन ऑफिस विच मेक कंट्रोल विच मॅनेज इट्स ऑल ब्रँचेस. आपल्या वेगवेगळ्या ब्रँचेसवर कंट्रोल ठेवणे, आपल्या ब्रँचेसवर मॅनेजमेंट करणे, आपल्या ब्रँचेसला मॅनेज करणे, त्याची देखरेख ठेवणे, हे काम कुणामार्फत केलं जातं, हेड ऑफिस. इट मीन्स all the branches are separated from the main business, but each and every branch of the business is properly controlled and guided by head office. प्रत्येक ब्रँच ही वेगळ्या ठिकाणी दिसते, परंतु ती कंट्रोल कुणाकडून केली जाते, हेड ऑफिसकडून केली जाते, हे लक्षात ठेवा. मग ब्रँच म्हणजे काय, तर जेव्हा व्यवसायाचं आकारमान वाढतं तेव्हा व्यवसायाचे वेगवेगळ्या ठिकाणी सुरू केलेल्या शाखा त्याला आपण म्हणतो ब्रँच, आणि त्या शाखांवर जो मेन बिझनेस कंट्रोल ठेवतो त्याला म्हणतात हेड ऑफिस. आता तिसरी सिस्टम आपल्याला शिकायची ब्रँच अकाउंटिंग, ब्रँचचं अकाउंटिंग. आता जेव्हा एखाद्या बिझनेसचे वेगवेगळे ब्रँचेस सुरू केले जातात तेव्हा त्या प्रत्येक ब्रँचला प्रॉफिट होत आहे की लॉस होत आहे,
प्रत्येक ब्रँच चांगल्या प्रकारे काम करत आहे की नाही, प्रत्येक ब्रँचेसमध्ये किती एक्सपेन्सेस होतात, किती इन्कम त्या ब्रँचला मिळतं, प्रत्येक ब्रँचचे फायनान्शियल ट्रान्झॅक्शन किती होत असतात, प्रत्येक ब्रँचचं टर्नओव्हर काय, प्रत्येक ब्रँचला इव्हॅल्युएट करण्यासाठी त्या ब्रँचची सेपरेट अकाउंटिंग सिस्टम तयार करणे याला म्हणतात ब्रँच अकाउंटिंग. मग ब्रँच अकाउंटिंग काय, तर ब्रँच अकाउंटिंग इट इज अ सिस्टम of a recording financial transaction of each branch separately to find out its profit and loss. प्रत्येक ब्रँचचा प्रॉफिट आणि लॉस शोधण्यासाठी त्या प्रत्येक ब्रँचचे सेपरेट अकाउंट तयार करणे, सेपरेट फायनान्शियल ट्रान्झॅक्शन बनवणे याला म्हणतात ब्रँचचं काय करणे, अकाउंटिंग करणे. आणि हे ब्रँचचं अकाउंटिंग कोण करतं, हेड ऑफिस. म्हणजे ब्रँचचं अकाउंटिंग करण्याचं काम कुणामार्फत केलं जातं, हेड ऑफिस. ब्रँच अकाउंटिंग इट इज अ सिस्टम इन विच head office maintains the financial transactions, financial records of each branch separately to know the profit or losses of the each branch. प्रत्येक ब्रँचचा प्रॉफिट आणि लॉस समजून घेण्यासाठी प्रत्येक ब्रँचचं सेपरेट अकाउंट बनवणे याला म्हणतात ब्रँच अकाउंटिंग. आणि ब्रँच अकाउंटिंग करण्याचं काम कुणाचं आहे, हेड ऑफिसचं. आता एक लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो, हेड ऑफिस काय आहे, मेन बिझनेस आहे जिथून वस्तू आणि सेवा, गुड्स अँड सर्व्हिसेस, गुड्स सप्लाय केले जातात कुणाला, ब्रँचला. वस्तू गुड्स कोण सप्लाय करतं, हेड ऑफिस करतं. कुणाला, ब्रँचला. वस्तूचं प्रोडक्शन कोण करतं, हेड ऑफिस करतं. वस्तू निर्माण कोण करतं, हेड ऑफिस करतं. फक्त त्या वस्तू विकण्याचं काम कुणाचं आहे, ब्रँचचं. म्हणजे ब्रँचचं एक सगळ्यात महत्त्वाचं काम आहे हेड ऑफिसकडून आलेला माल विकणे. हेड ऑफिसकडून जो जो माल येतो तो ब्रँच काय करत असते, विकत असते. ब्रँचचं एवढंच काम आहे. त्या व्यतिरिक्त ब्रँच स्वतः प्रोडक्शन वगैरे करत नाही, स्वतः डिसिजन घेत नाही. सगळं प्रोडक्शन करण्याचं काम, डिसिजन घेण्याचं काम, माल सप्लाय करण्याचं काम कुणाचं आहे, हेड ऑफिसचं आहे. आणि हेड ऑफिसच्या वतीने दुसऱ्या ठिकाणी त्या बिझनेसचं एक रिप्रेझेंटेटिव्ह काम करणारी एक शाखा म्हणजे काय, ब्रँच. तर आय होप तुम्हाला ह्या तिन्ही कन्सेप्ट क्लिअर झाले असतील, ब्रँच, हेड ऑफिस आणि ब्रँच अकाउंटिंग. थेअरीमध्ये तुम्हाला लिहिता आल्या पाहिजे. आता ऑब्जेक्टिव्ह ऑफ ब्रँच अकाउंटिंग, प्रत्येक ब्रँचचं अकाउंट का बनवायचं, प्रत्येक ब्रँचचं सेपरेट अकाउंट का बनवलं जातं, तर त्याचे उद्देश आहे पहिला, टू फाइंड आउट प्रॉफिट अँड लॉस ऑफ ईच ब्रँच. सपोज माझा बिझनेस मुंबईमध्ये आहे आणि माझे 2 ब्रँच सुरू झाल्या, नाशिक आणि पुणे. कुठे सुरू झाले, नाशिक आणि पुणे. तर मला नाशिकच्या ब्रँचचं प्रॉफिट अँड लॉस माहीत करून घ्यायचं असेल किंवा पुण्याचं प्रॉफिट अँड लॉस माहीत करून घ्यायचं असेल तर मला सगळ्यात महत्त्वाचं कशाची मदत होईल, ब्रँच अकाउंटिंगची. जर मी प्रत्येक ब्रँचचं अकाउंट मेंटेन केलं तर मला प्रत्येक ब्रँचचं प्रॉफिट आणि लॉस समजतं. म्हणजे बेसिक ऑब्जेक्टिव्ह ऑफ ब्रँच अकाउंटिंग इज टू नो द प्रॉफिट अँड लॉस ऑफ द ईच ब्रँच सेपरेटली. प्रत्येक ब्रँचचं प्रॉफिट आणि लॉस समजून घेणे या उद्देशासाठी ब्रँच अकाउंट केलं जातं. दुसरं काय, फक्त प्रॉफिट अँड लॉस समजून घेण्यासाठी केलं जातं का, नाही. टू पुट द कंट्रोल, टू मेक मॅनेज दी ऑल दी ब्रँचेस. प्रत्येक ब्रँचवर कंट्रोल ठेवणे आणि प्रत्येक ब्रँचला मॅनेज करणे हा देखील ब्रँच अकाउंटचा काय आहे, ऑब्जेक्टिव्ह आहे, उद्देश आहे. ब्रँच अकाउंटिंगमुळे आपल्याला प्रत्येक ब्रँचवर लक्ष ठेवता येतं, प्रत्येक ब्रँचला कंट्रोल करता येतं आणि प्रत्येक ब्रँचला मॅनेज करता येतं. म्हणजे देर आर अनदर इम्पॉर्टंट ऑब्जेक्टिव्ह ऑफ ब्रँच अकाउंटिंग इज टू पुट दी कंट्रोल ऑन ब्रँचेस और टू मॅनेज दी ब्रँचेस प्रॉपरली. त्याच्यानंतर तिसरा ऑब्जेक्टिव्ह आहे कम्पेअर परफॉर्मन्स ऑफ ब्रँचेस. ब्रँच अकाउंटिंग ऑल्सो हेल्प्स टू कम्पेअर द परफॉर्मन्स ऑफ वन ब्रँच विथ अनदर ब्रँच. एका ब्रँचचं फायनान्शियल परफॉर्मन्स काय आहे त्याचं तुलना दुसऱ्या ब्रँच सोबत करण्यासाठी सुद्धा कुणाची मदत होते, ब्रँच अकाउंटिंगची मदत होते. म्हणजे ब्रँच अकाउंटचा पुढचा उद्देश आहे, ब्रँच अकाउंटिंगमुळे आपल्याला एका ब्रँचचं परफॉर्मन्स दुसऱ्या ब्रँच सोबत सहज कम्पेअर करता येतं. हा एक तुम्ही उद्दिष्ट सांगू शकतात. त्याच्यानंतर चौथा उद्दिष्ट, टू डिटेक्ट और टू आयडेंटिफाय एरर्स अँड फ्रॉड्स इन ब्रँचेस. प्रत्येक ब्रँचमध्ये काहीतरी एरर्स होत असतात, मिस्टेक्स होत असतात, फ्रॉड्स होत असतात, घोटाळे होत असतात आणि त्या ब्रँचमध्ये कोणकोणत्या चुका होतात ते शोधून काढण्यासाठी कुणाची मदत होते, ब्रँच अकाउंटिंगची. म्हणजे ब्रँच अकाउंटिंग ऑल्सो हेल्प्स टू डिटेक्ट द एरर्स अँड फ्रॉड्स इन ब्रँचेस. प्रत्येक ब्रँचमध्ये होणारे एरर्स अँड फ्रॉड्स डिटेक्ट करण्याचं काम, आयडेंटिफाय करण्याचं काम ब्रँच अकाउंटिंग करत असतं. आणि लास्ट ऑब्जेक्टिव्ह
भरपूर उद्देश तुम्ही सांगू शकतात, पण मी 4-5 इथं सांगितलेले आहे. टू नो द फायनान्शियल पोझिशन ऑफ इच ब्रँचेस ऑर टू नो द फायनान्शियल स्टेटस ऑफ इच ब्रँच. प्रत्येक ब्रँचचा फायनान्शियल परफॉर्मन्स काय आहे, प्रत्येक ब्रँचचं फायनान्शियल स्टेटस काय आहे हे समजून घेण्यासाठी सुद्धा ब्रँच अकाउंटिंग फॉलो केली जाते. हे सगळे झाले ब्रँच अकाउंटिंगचे उद्दिष्ट. त्याच्यानंतर ब्रँच अकाउंटिंगचे महत्त्व किंवा गरज काय आहे, तर इथं जे उद्दिष्ट आहे त्याच्यातूनच तुम्ही गरज सांगू शकतात. पहिला, बेटर मॅनेजमेंट. प्रत्येक ब्रँचला मॅनेज करण्यासाठी आणि प्रत्येक ब्रँचचं कामकाज चांगल्या प्रकारे जर चालवायचं असेल, प्रत्येक ब्रँचचं कामकाज चांगलं करायचं असेल तर ब्रँच अकाउंटिंगची मदत होते, ब्रँच अकाउंटिंगची गरज आहे. दुसरं, प्रत्येक ब्रँचचं जर ॲक्युरेट अकाउंटिंग बनवायचं असेल, प्रत्येक ब्रँचचं अकाउंटिंग ॲक्युरेट बनवायचं असेल तर कशाची गरज आहे, ब्रँच अकाउंटिंगची गरज आहे. तिसरं, प्रत्येक ब्रँचचं परफॉर्मन्स, प्रत्येक ब्रँचची कार्यक्षमता जर इव्हॅल्युएशन करायचं असेल, त्याचं मूल्यमापन करायचं असेल तर ब्रँच अकाउंटिंग महत्त्वाचं आहे, ब्रँच अकाउंटिंगची गरज आहे. आणि लास्ट, ब्रँचला वाढवायचं की ब्रँच क्लोज करायची, म्हणजे टू टेक द डिसिजन्स रिगार्डिंग टू एक्सपांड दी बिझनेस और क्लोज डाऊन दी बिझनेस. म्हणजे आपली एखादी ब्रँच पुढे चालू ठेवायची की नाही, आपली एखादी ब्रँच पुढे वाढवायची की नाही, का ती बंद करायची, याबद्दल जर तुम्हाला डिसिजन घ्यायचा असेल तर त्याच्यासाठी सुद्धा ब्रँच अकाउंटिंगची गरज आहे, ब्रँच अकाउंटिंग महत्त्वाचं आहे. मग ब्रँच अकाउंटिंगची ही गरज तुम्ही सांगू शकतात. हे झालं ब्रँचचं थेरॉटिकल बॅकग्राऊंड. ब्रँच काय आहे, तर ब्रँच इट इज अ सेपरेट युनिट ऑफ द मेन बिझनेस विच इज स्टार्टेड ॲट डिफरंट लोकेशन विच डिफरंट प्लेस. म्हणजे वेगळ्या ठिकाणी वेगळ्या प्लेसवर सुरू झालेलं मेन बिझनेसचं एक छोटंसं युनिट ज्याला म्हणतात ब्रँच. आणि प्रत्येक ब्रँच ही कंट्रोल केली जाते मेन बिझनेस मार्फत. तो मेन बिझनेस आहे हेड ऑफिस. आणि प्रत्येक ब्रँचचं फायनान्शियल परफॉर्मन्स चेक करण्यासाठी, प्रत्येक ब्रँचचं प्रॉफिट अँड लॉस चेक करण्यासाठी जे अकाउंट्स मेंटेन केले जातात त्याला म्हणतात ब्रँच अकाउंटिंग. तर हे झालं ब्रँचचं थोडक्यात थेरॉटिकल बॅकग्राऊंड. आता आपण सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न जो एक्झाममध्ये विचारला जातो, टाइप्स ऑफ ब्रँचेस किंवा क्लासिफिकेशन्स ऑफ ब्रँचेस. देर आर ओनली 2 मेन कॅटेगरीज ऑफ ब्रँच. ब्रँचचे प्रामुख्याने 2च प्रकार पडतात. एक आहे होम ब्रँच आणि दुसरी आहे फॉरेन ब्रँच. होम ब्रँच इज ऑल्सो कॉल्ड ॲज इनलँड ब्रँच. आपल्या होम ब्रँचला इनलँड ब्रँच सुद्धा म्हणतात. 2च प्रकार आहे. त्याच्यापैकी सिलेबसमध्ये फक्त होम ब्रँचेस शिकायचे आपल्याला, फॉरेन ब्रँच आपल्याला नाही. होम ब्रँचचा अर्थ आपण शिकूया, होम ब्रँच आणि फॉरेन ब्रँच. तर लक्षात घ्या, the home branch is a branch in which main office, it means head office of the business or branch of the business, both are situated in same country. म्हणजे ज्या बिझनेसचं मेन हेड ऑफिस आणि ज्या बिझनेसचे ब्रँच एकाच देशामध्ये आहे, ज्या बिझनेसचा हेड ऑफिस आणि ज्या बिझनेसचे ब्रँचेस एकाच देशामध्ये सिच्युएटेड असतात, एकाच देशामध्ये काम करतात, त्याला म्हणतात होम ब्रँचेस. होम ब्रँचेस इट इज अ ब्रँचेस इन विच हेड ऑफिस अँड ब्रँचेस बोथ आर सिच्युएटेड इन सेम कंट्री. एकाच देशामध्ये ब्रँचेस आणि हेड ऑफिस जर असतील तर त्याला तुम्ही म्हणा होम ब्रँचेस. फॉरेन ब्रँच कशाला म्हणायचं, ऑपोजिट करा. दी हेड ऑफिस इज लोकेटेड इन वन कंट्री and branch is located in another country is called as foreign branch. हेड ऑफिस एका देशामध्ये आणि ब्रँच दुसऱ्या देशामध्ये जर असं असेल तर त्याला म्हणतात फॉरेन ब्रँच. उदाहरणार्थ काय, हेड ऑफिस इज लोकेटेड इन इंडिया अँड ब्रँच इज लोकेटेड इन अमेरिका. हेड ऑफिस कुठे आहे, इंडियामध्ये आहे, आणि ब्रँच कुठे आहे, अमेरिकामध्ये आहे. कोणती ब्रँच, फॉरेन ब्रँच. फॉर एक्झाम्पल, हेड ऑफिस इज लोकेटेड इन पुणे. Head office is located in Pune and branch is located in Mumbai. Head office is located in Pune and branch is located in Mumbai. कोणती ब्रँच झाली, होम ब्रँच, कारण हेड ऑफिस आणि ब्रँच दोन्ही पण भारतातच आहे. म्हणजे एकाच देशामध्ये ब्रँच आणि हेड ऑफिस दोन्ही पण असतील, होम ब्रँच म्हणा. हेड ऑफिस एका देशामध्ये आणि ब्रँच दुसऱ्या देशामध्ये असं जर असेल तर फॉरेन ब्रँच. आणि होम ब्रँचेस आर फर्दरली क्लासिफाईड इंटू 2 टाइप्स. होम ब्रँचेसचे अजून 2 प्रकार पडतात. त्याचे नाव आहे, पहिला डिपेंडंट ब्रँच आणि दुसरा इंडिपेंडंट ब्रँच. डिपेंडंट आणि इंडिपेंडंट. डिपेंडंट ब्रँच कुणाला म्हणायचं आणि इंडिपेंडंट ब्रँच कुणाला म्हणायचं, तर लक्षात घ्या. डिपेंडंट ब्रँच मीन्स द ब्रँच विच इज फुल्ली डिपेंड ऑन हेड ऑफिस. फुल्ली डिपेंड ऑन हेड ऑफिस. कुणावर डिपेंड आहे, हेड ऑफिसवर. अशी ब्रँच जी पूर्णपणे हेड ऑफिसवर डिपेंड असते
अशी ब्रँच जी स्वतःचं अकाउंट मेंटेन करत नाही, म्हणजे दी ब्रँच विच डज नॉट प्रिपेअर इट्स ओन अकाउंटिंग रेकॉर्ड्स अँड दी ब्रँच विच इज फुल्ली डिपेंड ऑन हेड ऑफिस इज नोन ॲज डिपेंडंट ब्रँच. डिपेंडंट ब्रँच म्हणजे अशा ब्रँच ज्या पूर्णपणे हेड ऑफिसवर डिपेंड आहे, ज्या कोणत्याही प्रकारचं स्वतःचं अकाउंटिंग रेकॉर्ड बनवत नाही, जे कोणत्याही प्रकारचं एक्सपेन्सेसचा खर्च उचलत नाही, जे कोणत्याही प्रकारचे निर्णय घेत नाही. ते पूर्ण काम कुणामार्फत केलं जातं? हेड ऑफिस मार्फत. त्याला म्हणतात डिपेंडंट ब्रँच. म्हणजे हे डिपेंडंट ब्रँच हॅव्हिंग दी लिमिटेड फायनान्शियल स्कोप, हॅव्हिंग दी लिमिटेड कंट्रोल, हॅव्हिंग दी लिमिटेड फ्रीडम. म्हणजे डिपेंडंट ब्रँच आर फुल्ली डिपेंड ऑन हेड ऑफिस. जी ब्रँच पूर्णपणे हेड ऑफिसवर डिपेंड आहे, जी ब्रँच प्रत्येक काम कुणासोबत करते? हेड ऑफिसलाच विचारून करते. जी ब्रँच आपलं स्वतःचं अकाउंट बनवत नाही, जी ब्रँच स्वतःचे निर्णय घेऊ शकत नाही, जे पूर्णपणे कुणावर डिपेंड आहे? हेड ऑफिसवर. त्याला म्हणतात डिपेंडंट ब्रँच. आता दुसरी इंडिपेंडंट ऑपोजिट करा. दी ब्रँच विच डज नॉट डिपेंड ऑन हेड ऑफिस, दी ब्रँच विच प्रिपेअर इट्स ओन अकाउंटिंग रेकॉर्ड सेपरेटली and the which carries all the expenses of branch at their own. जी ब्रँच स्वतःचं रेकॉर्ड स्वतः बनवते, जी ब्रँच स्वतःचं अकाउंटिंग स्वतः बनवते, जी स्वतःचे खर्च स्वतः उचलते, जी स्वतःचे डिसिजन स्वतः घेते आणि जी हेड ऑफिसवर डिपेंड नाही, जी हेड ऑफिसची काही संबंध नाही, ती हेड ऑफिसवर डिपेंड नाही, ती स्वतःचं काम करते, त्या ब्रँचला म्हणायचं इंडिपेंडंट ब्रँच. इंडिपेंडंट ब्रँच इज टोटली डिफरंट दॅन डिपेंडंट ब्रँच. डिपेंडंट म्हणजे जी डिपेंड आहे, कुणावर डिपेंड आहे? हेड ऑफिस. परंतु इंडिपेंडंट ब्रँच ही हेड ऑफिसवर डिपेंड नाही, हेड ऑफिसवर डिपेंड नाही. इंडिपेंडंट ब्रँच प्रिपेअर्स देअर अकाउंटिंग रेकॉर्ड्स ॲट देअर ओन. ते स्वतः त्यांचं सेपरेट अकाउंटिंग रेकॉर्ड्स बनवतात. दे टेक्स ऑल इम्पॉर्टंट डिसिजन्स ॲट देअर ओन. ते स्वतः आपले महत्त्वाचे डिसिजन घेत असतात. अँड दे डोंट रिलाय ऑन दी हेड ऑफिस. ते हेड ऑफिसवर रिलाय करत नाही, ते हेड ऑफिसवर अवलंबून नसतात. यांना म्हणतात इंडिपेंडंट ब्रँच. आय होप तुम्हाला ब्रँचचे टाईप्स समजलेले असतील. दोनच प्रकार आहे, होम ब्रँच, फॉरेन ब्रँच. होम ब्रँच म्हणजे काय? जिथं ब्रँच आणि हेड ऑफिस एकाच देशामध्ये असतात त्याला होम ब्रँच म्हणतात. जिथं ब्रँच एका देशामध्ये, हेड ऑफिस एका देशामध्ये, ब्रँच एका देशामध्ये, हेड ऑफिस वेगळ्या देशामध्ये, म्हणजे ब्रँच आर लोकेटेड इन अनदर कंट्री अँड हेड ऑफिस इज also located at different country. It means branch and head office both are situated at different country is called as foreign branch. होम ब्रँचचे दोन प्रकार पडतात, डिपेंडंट आणि इंडिपेंडंट. जी पूर्णपणे हेड ऑफिसवर डिपेंड असते, जी स्वतःचा अकाउंटिंग रेकॉर्ड बनवत नाही, जी स्वतःचे डिसिजन घेत नाही, ती आहे डिपेंडंट ब्रँच. जी स्वतःचे अकाउंटिंग रेकॉर्ड्स बनवते, स्वतःचं ट्रायल बॅलन्स, स्वतःचं अकाउंटिंग रेकॉर्ड्स असतं, स्वतःचं प्रॉफिट अँड लॉस ट्रेडिंग अकाउंट असतं, स्वतःचे निर्णय स्वतः घेतात आणि जी हेड ऑफिसवर डिपेंड नाही त्याला म्हणतात इंडिपेंडंट ब्रँच. आता सगळ्यात महत्त्वाचं, हे झालं थेरी लेक्चर. आता ब्रँच अकाउंटिंगवर आपल्याला प्रॉब्लेम सोडवायचा आहे आणि जेव्हा आपण प्रॉब्लेम सोडवतो ब्रँच अकाउंटचा, तेव्हा ब्रँच अकाउंटचे प्रॉब्लेम आपल्याला डिपेंडंट ब्रँचचे मेथड शिकायचे आहे. फक्त मेथड कोणत्या ब्रँचचे आहे? डिपेंडंट ब्रँच. इंडिपेंडंट ब्रँचच्या मेथड आपल्याला नाही. मग डिपेंडंट ब्रँचच्या 4 मेथड पद्धतीचा वापर करून आपण प्रॉब्लेम सोडवू शकतो. पहिली आहे डेटर्स मेथड, दुसरी आहे स्टॉक अँड डेटर्स मेथड, तिसरी आहे ब्रँच ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मेथड आणि चौथी आहे होलसेल ब्रँच मेथड. याच्यापैकी सिलेबसमध्ये फक्त 2च मेथडवर प्रॉब्लेम आहे, डेटर्स मेथड आणि स्टॉक अँड डेटर्स मेथड. डेटर्स मेथड आणि स्टॉक अँड डेटर्स मेथड या 2 मेथडवर प्रॉब्लेम विचारला जात नाही. 4 मेथड आहे परंतु 2च मेथडवर प्रॉब्लेम विचारला जातो. त्या दोन्ही मेथड आपण पुढच्या लेक्चरला शिकणार आहोत. फक्त थोडक्यात सांगतो, डेटर्स मेथड ही सिंपल आहे कम्पेअर टू स्टॉक अँड डेटर्स मेथड. डेटर्स मेथडमध्ये केव्हा वापरली जाते? तर डेटर्स मेथड कुठे वापरली जाते? जेव्हा ब्रँचची साईज कमी असते, छोट्या ब्रँच असतात, टर्नओव्हर कमी असतं, फायनान्शियल ट्रान्झॅक्शन कमी असतात, फायनान्शियल रेकॉर्ड कमी बनवावं लागतं, अशा केसमध्ये कोणती मेथड वापरली जाते? डेटर्स मेथड. म्हणजे डेटर्स मेथड इज फॉलो वेन द साईज ऑफ द ब्रँच इज स्मॉल, फायनान्शियल ट्रान्झॅक्शन्स आर व्हेरी लो अँड टर्नओव्हर ऑफ द ब्रँचेस इज स्मॉल. ब्रँचचं साईज कमी आहे, ब्रँचचं सेल टर्नओव्हर कमी आहे, फायनान्शियल रेकॉर्ड जास्त बनवावे लागत नाही, तेव्हा आपण डेटर्स मेथड वापरतो. त्याच्या ऑपोजिट करा, वेन साईज ऑफ द ब्रँच इज हाय, साइज ऑफ द ब्रँच इज बिग, टर्नओव्हर ऑफ द ब्रँच इज हाय, जास्तीत जास्त टर्नओव्हर आहे, अँड फायनान्शियल ट्रान्झॅक्शन्स आर ऑल्सो प्रिपेअर मोर दॅन
मोर दॅन कम्पेअर टू स्मॉल ब्रँचेस. म्हणजे जिथं मोठमोठ्या ब्रँचेस आहे, जिथं मोठमोठे फायनान्शियल रेकॉर्ड्स असतात, जिथे मोठमोठे टर्नओव्हर होत असतात, जिथं व्याप जास्त आहे कामाचा, तिथं आपण स्टॉक अँड डेटर्स मेथड वापरतो. तर स्टॉक अँड डेटर्स मेथडमध्ये कोणकोणते अकाउंट बनवतात? डेटर्स मेथडमध्ये वेगवेगळे अकाउंट बनवतात. डेटर्स मेथडमध्ये आपण सेपरेट ब्रँच अकाउंट बनवत असतो आणि स्टॉक अँड डेटर्स मेथडमध्ये वेगवेगळे अकाउंट बनवावे लागतात. त्याच्यामध्ये ब्रँच स्टॉक अकाउंट असेल, ब्रँच डेटर्स अकाउंट असेल, ब्रँच पेटी कॅश अकाउंट असेल, ब्रँच एक्सपेन्सेस अकाउंट असेल आणि ब्रँच ॲडजस्टमेंट अकाउंट असेल. या व्यतिरिक्त अजून असतात. तर ते सगळ्या अकाउंटची इन्फॉर्मेशन मी पुढच्या लेक्चरला तुम्हाला देणार आहे. इथं फक्त आपण शिकलो ब्रँच अकाउंटचं इंट्रोडक्टरी लेक्चर, ब्रँच अकाउंटचा आपण अर्थ शिकलो, ब्रँच अकाउंटिंगमध्ये ब्रँच काय असतात, हेड ऑफिस काय असतं, ब्रँच अकाउंटिंग काय असतं ते आपण शिकलो. प्रत्येक ब्रँचचं फक्त प्रॉफिट मिळवणे हे काम नसतं, तर आपला ग्रोथ करणे, आपला बिझनेस वाढवणे, एक्सपांड करणे याच्यासाठी ब्रँचेस तयार होतात. आणि मग ब्रँचचे ऑब्जेक्टिव्ह काय, ब्रँचचे महत्त्व काय, गरज काय, त्याच्यानंतर ब्रँचेसचे कोणकोणते प्रकार पडतात आणि कोणकोणत्या मेथडनुसार तुम्ही प्रॉब्लेम सोडू शकतात, या सगळ्याची माहिती आपण आजच्या लेक्चरला घेतली. आय होप आजचं लेक्चर तुम्हाला समजलेलं असेल. पुढच्या लेक्चरला आपण पहिली मेथड किंवा जी मेथड असेल आपली डेटर्स मेथड किंवा स्टॉक अँड डेटर्स मेथड, ती मेथड आपण सुरू करूया. इथं आपण थांबूया. थँक्यू.